अजित पवार यांच्या पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करा या मागणीसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांसमोरच गोंधळ घातला। यावेळी अजित पवारांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। त्याच्याबद्दल मीटिंग झाली। बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। त्या विषयाचा पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना तत्काळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण अजितदादांनी पोलिसांना रोखत कार्यकर्त्याला बोलू द्या अशी विनंती केली। बोलू द्या, एक मिनिट। त्यानंतर अजित पवारांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। एक मिनिट, तुम्ही आता माझं ऐका, तुम्ही माझं ऐका। एक मिनिट, तुम्ही माझं आता ऐका। बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत, असं मागण्या वेगवेगळ्या, त्यांच्या 17 का काही वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू। त्या समिती तुम्हालाही घेतो आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे झेपेल, राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल, अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे। चला आता। पण प्रहारचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले। तुमचं काय काम आहे? तुम्ही मागे बसा। पुण्यातल्या अजित पवारांच्या कार्यक्रम स्थळाच्या बाहेर सुद्धा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला। जोपर्यंत शासनाचे जीआर निघत नाही तोपर्यंत आमचे उपोषण सुटणार नाही।